कच्चा बटाटा आणि साबुदाणा न भिजवता 10 मिनिटात उपवासाचे पराठे कसे करायचे ते पाहूया। त्यासाठी काय करायचं, अर्धा कप साबुदाणा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा। त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे बटाटे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं। त्यानंतर आपण बारीक केलेला साबुदाणा, जिरं, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि दही घालून छान मळून घ्यायचं। त्याचा छान घट्टसर गोळा तयार होतो। वेळ असेल तर 10 मिनिट झाकून ठेवायचा। मळून झालं की त्यातला एक गोळा घ्यायचा, असा प्लास्टिकचा कागद घेऊन त्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं। आता अशी मोठी प्लेट घ्यायची, ती त्यावर ठेवून वरून दाब द्यायचा। हे बघा, या प्रकारे अगदी मिनिटभरात पराठा तयार होतो। आता यावर एक मोठं झाकण ठेवून त्याच्या कडा काढून घ्यायच्या, म्हणजे सर्व पराठे एकसारखे होतात। तवा गरम करायला ठेवला, त्यावर तेल किंवा तूप घालायचं आणि पराठा दोन्ही साईडला छान खरपूस भाजून घ्यायचा। अगदी झटपट तयार होणारे उपवासाचे पराठे तयार आहेत। खूप टेस्टी होतात। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।